पहिल्या सायन इथल्या षण्मुखानंद सभागृहात आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याकरता राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकारी दाखल होत आहेत। सभास्थळी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। परिसर बॅनरबाजी आणि स्वागत फलकांनी सजलाय। अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणती भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। वेगवेगळ्या शहरातून गावातून शिवसैनिक आता हळूहळू पोहोचायला सुरुवात झाली आहे। याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। जागोजागी अशा पद्धतीने स्वागत फलक लावण्यात आलेले आहेत, जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरवरचं मजकूर जर आपण बघितलं तर गद्दार शिवसैनिकांना या ठिकाणी एक संदेश देण्याचा प्रयत्न होतोय। या बॅनरवर जर आपण बघितलं तर यापुढे एक जरी खासदार, आमदार, नगरसेवक फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यावर तुडवा अशा पद्धतीचं मजकूर या ठिकाणी दिसतोय। वेगवेगळे बॅनर्स दिसत आहेत, त्याच्यावर देखील अशाच पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न आहे। अलीकडच्या काळामध्ये राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला सोडून गेलेले आमदार, खासदार आहेत, त्यांना आज उद्धव ठाकरे काय नक्की भूमिका मांडतात, त्यांच्यावर टीकेचा डोक कशा पद्धतीने टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हे ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक या ठिकाणी पोचायला आता सुरुवात झालेली आहे। आम्हाला काहीच वाटत नाही, जे गेलेत ते गेले, जे निष्ठावान कार्यकर्ते ते आजही पक्षासोबत आहेत, उद्धव साहेबांसोबत आहेत, आदित्य साहेबांसोबत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आजही ग्राउंड लेवलला पक्षासोबत आहेत। हे लोकप्रतिनिधी जे लोकांनी निवडून दिले, शिवसैनिकांनी घाम गाळून निवडून आणले, ते आज बाजारामध्ये त्यांची किंमत ठरल्यानंतर ते पक्ष सोडून जात आहेत। तर ती खंत खऱ्या अर्थाने आम्हाला नाही आहे। जे स्वतः विकले जातात त्यांना त्याची खंत वाटली पाहिजे की आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत। वर्धापन दिनानिमित्ताने संपूर्ण एक मोठी तयारी आणि एक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घेई, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।